नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात नीला पाटणकर यांची कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. श्रोते हो, ऐकूयात नीला पाटणकर लिखित बाप एक हृदयस्थ ठेव. सायंकाळची वेळ. आकाशात दाटून आलेले ढग नुकतेच निथळून गेलेले होते. त्याची जागा सुंदर शेंद्री पिवळ्या गुलाबी रंगांनी घेतली होती. मावळतीची रम्य मुक्त रंगांची उधळण पाहत माधवी आणि माधव बाल्कनीतल्या झोपाळ्यावर मंद हेलकावे घेत बसले होते. झोपाळ्याच्या हेलकाव्याबरोबर त्यांच्या डोक्यातले विचारही मागे पुढे होत होते. त्यांची एकुलती एक मुलगी माधुरी 18 वर्षांची होणार होती. हा वाढदिवस कसा साजरा करावा या विचारात दोघे गर्क होते. लाडाकोडात वाढलेली माधुरी गोड, लाघवी, प्रेमळ आणि हुशार होती. माधवी तिच्याबरोबर लहान होऊन खूप गमती जमती करत खेळत असत. धावून धाप लागल्यावर माधवच्या लक्षात येईल की अरे आपली साठी जवळ आली आहे की आता असं धावणं पळणं आपल्याला सोसणार नाही. तिच्या भोवती त्यांचं विश्व फिरत होतं. माधुरी मैत्रिणींकडनं घरी येताच लाडे लाडे आईच्या गळ्यात पडली. माधवी म्हणाली, अहो लाडूबाई, उद्या तू 18 वर्षांची होणार. आता असं लाडलाड कमी करून अभ्यास करून मोठी इंजिनियर व्हायचंय तुला. मग माझा 18वा वाढदिवस कसा साजरा करणार काय? नेहमीसारखा नको घरात. आपण कधी मस्त रिसॉर्टला जाऊ, बागेत डेकोरेशन करून माझ्या मित्रमैत्रिणींना बोलू. आणि मला फोन हवाय बरं का. माझ्या सगळ्या मैत्रिणींकडे मोबाईल आहे. माझाच एकटीचा जुन्या फॅशनचा फोन आहे. ठीक आहे, तू म्हणशील तसं करू, मग तर खुश. अगं पण माधुरी, आपलं तालुक्याचं गाव, इथे कुठे असणार का असं ठिकाण? पण तितक्यात माधव म्हणाला, माधवी माझ्या ओळखीत आहे बरं का असं एक ठिकाण. माझ्या मित्राचं आहे ते. त्याच्याशी बोलतो आणि तुला सांगतो. दुसऱ्या दिवशी गावापासून जवळच एका ठिकाणी जायचं ठरलं. खास मैत्रिणी आणि त्यांच्या पालकांना बोलवण्यात आलं. छान सजावट केलेली बाग, झणझणीत मिसळपाव जोडीला मँगो आईस्क्रीम आणि स्ट्रॉबेरी केक, हे सगळं माधुरीच्या आवडीचं असा हा फक्कड बेत ठरला. माधवने सकाळी तातडीनं जाऊन आणलेला मोबाईल चालू करून तिच्या पर्समध्ये हळूच ठेवलेला होता. केक कापल्यावर माधवने तिच्या नंबरवर फोन केला. रिंगटोन ऐकून प्रत्येक जण आपला आपला फोन बघायला लागले. अरे कोणाचा वाजतोय फोन, उचला की. माधवनं माधुरीचा हात धरला, तिला तिच्या पर्स जवळ नेला आणि म्हणाला, बघ इथे आवाज येतोय का? बाबा नाही हो, माझ्या फोनची नाही हे रिंग. माधवी तिला म्हणाली, अगं पर्स उघडून बघ तरी. पर्स उघडताच माधुरीची कळी खुलली. अय्या बाबा, तुम्ही खरंच नवीन फोन आणला? किती ग्रेट आहात तुम्ही. आय लव्ह यू बाबा. सर्वांचा एकच टाळ्यांचा कडकडाट झाला. वाढदिवसाचा मेनू सगळ्यांच्याच पसंतीला उतरला. माधुरी बुद्धीनं तल्लक असल्यामुळे 12वीला गुणवत्ता यादीत आली. तिच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मुंबईला बाळविस्तार आणण्याची माधवी आणि माधवनं निर्णय घेतला. दोघांनीही बँकेतनं निवृत्ती घेतली होती. माधुरी अव्वल दर्जानं पास होऊन यशाचं शिखर गाठत होती. 4 वर्षातच ती उत्तम गुणवत्तेनं इंजिनिअरिंगची परीक्षा पास झाली. लवकरच तिला कलेलठ्ठ पगाराची नामवंत कंपनीत नोकरी सुद्धा मिळाली. आताच्या माधवच्या प्रकृतीची मधून कुरबुर चालू होती. थोड्या दिवसात रक्तातली शुगर खूप वाढल्याचं लक्षात आलं. गोळ्या औषधांचा भडीमार आणि साथीला पथ्य दोन्हीही सुरू. काही दिवस बरे गेले, पण शुगरनं सत्याग्रह केल्यानं शुगरची पातळी अव्वाच्या सव्वा वाढायला लागली. आईला जास्त आठवड्यातून एकदा डायलिसिस सुरू करायला. तरी पण शुगर कमी जास्त होऊन प्रकृती हळूहळू ढासळतच होती. काही दिवसात हीच प्रक्रिया आठवड्यातून 2 वेळा करावी लागली. 4-5 वर्ष बरं चाललं होतं. एक दिवस खूप त्रास झाल्यामुळे आठवड्यातून 3 वेळा डायलिसिस करावं लागलं.
ते सगळ्या धावपळीत माधवीची खूप धावपळ दगदग होत आहे. पण व्यस्त असलेली माधवी वेळ काढून आईला मदत करत असते. आई वडिलांवरच्या प्रेमानं ती एकदम आळवी होत असते. स्वतःच्या लग्नाचा विचार तिने डोक्यातनं काढून टाकला होता. फक्त आई बाबांची सेवा करून त्यांना सुख द्यायचं असं तिने मनोमन ठरवलेलं होतं. दिवसामागून दिवस जात होते. दिवसाची दिनचर्या सुरळीत चालू असताना अचानक कोरोना नामक महामारी झंझावातासारखी येऊन टपकली. सगळ्या जगभराला त्याने हादरूनच टाकलं. माधवचं डायलिसिस नित्य नियमानं चालू होतं. मार्चमध्ये सुरू झालेला लॉकडाऊन चालूच होता. लोक आतुरतेनं लसीची वाट बघत होते. मनातून लस तातडीनं यावी अशी लोक देवाला प्रार्थना करत होते. लस तयार करण्याची प्रक्रिया खूप काळाची आहे हे लोकांना समजत असलं तरी मन ते मानत नव्हतं. आता मे महिना सुरू झाला होता. हापूस आंबे शौकीनांना मे महिन्यात आंबे कधी आले आणि गेले कळलं सुद्धा नाही. माधव मूळ रत्नागिरीचा असल्यामुळे कोकणातला अस्सल हापूस आंबा त्यातला तो दर्दी. जून महिन्याचा पहिला आठवडा सुरू झाला. कोकणातील त्याच्या लाडक्या मित्रानं त्याच्यासाठी मोठ्या मुश्किलीनं एक हापूस आंब्याची पेटी पाठवली. आंबा जास्त खाण्याची शारीरिक पथ्याच्या दृष्टीनं परवानगी नसताना त्यानं माधवीला आमरसपुरीचा बेत करायला सांगितलं. माधवीला त्याची दया आली. मनात म्हणाली जाऊ दे थोडं खाऊ दे बिचाऱ्याला. तो दिवस रविवारचा सुट्टीचा दिवस होता. माधुरीचं लॉकडाऊन आणि करोना बंधनांमुळे घरनं काम चालू होतं. रविवार असल्यामुळे तिची कामाची गती थोडी कमी होती. त्यामुळे सगळं कसं आरामात चाललेलं होतं. दुपारी जेवण हसत खेळत मौजेत चेष्टा मस्करी टीव्हीवरच्या कोरोना बातम्या चघडून चोथा झालेल्या ऐकत आणि बघत उरकत. वामकुक्षी होऊन आंबा पूर्णाच्या गप्पा फोनवर मारून आंबे पाठवणाऱ्या मित्राला धन्यवादही देऊन झाले. रात्री 8ला पुनश्च रात्रीच्या जेवणात तोच मेनू सेवन करून मन तृप्तीनं थंडावून माधव खुशीमध्ये कोचावर आराम करत लोटला. साधारण 9 नंतर अन्नपदार्थाच्या सेवनानं व्हायचा तो परिणाम झाला. माधवला अचानक अस्वस्थ वाटायला लागलं. नित्याप्रमाणे त्यावर नेहमी लागू पडणाऱ्या तातडीच्या गोळ्या माधवीनं त्याला दिल्या. इतर वेळी असं काहीही झालं तर या गोळ्यांनी त्याला लगेच आराम वाटत असेल. पण त्या दिवशी त्या गोळ्यांनी त्यांचं काम चोख बजवायला नकार दिला. हे गोळ्यांचं बंडल अंगलट येतोय हे बघून माधवी आणि माधुरीनं नेहमीच्या डॉक्टरांना फोन लावायला सुरुवात केली. तोपर्यंत माधवचा श्वास कोंडून छातीतनं असह्य वेदना येणं सुरू झालं होतं. फोनला कुणीही प्रतिसाद देत नव्हतं. अनेक ओळखीच्या डॉक्टरांना फोन झाले पण कोरोना रुग्णात डॉक्टर गुंतलेले असल्यामुळे मोठा गहन प्रश्न उभा राहिला. रोज जात असलेल्या हॉस्पिटलला फोन झाले. प्रथम कोणी फोन उचललाच नाही. एकदा उचलला तर हॉस्पिटलमध्ये जागा नाही, डॉक्टर उपलब्ध नाहीत अशी उत्तरं मिळायला लागली. पूर्वी एकदा जी अँब्युलन्स तातडीनं आली होती ती सुद्धा आता रिकामी नसल्याने मिळायला. इतर कुठली अँब्युलन्स यायला राजी होईना. करोनामुळे कुणी आसपासचंही मदतीला येईना. आता ह्या 2 स्त्रिया घरात काय करावं त्यांना कळेना. तोपर्यंत माधवचे होत असलेले हाल उघड्या डोळ्यांनी त्यांना बघवेना. नेहमीच्या डॉक्टरांनी प्रथम दिलेल्या गोळ्यांचा तोच डोस परत द्यायला सांगितलं. तो डोस माधवीनं दिला. इतक्यात माधुरीच्या ऑफिसमधल्या सहकार्याने अँब्युलन्सची सोय करून ती पाठवल्याचा तिला फोन करून सांगितलं. पण ती लांबची असल्या कारणानं यायला बराच कालावधी लागणार होता. त्यात येताना तो ट्रॅफिकमध्ये अडकला. संकट आणि अडचणी येणं चालूच होतं. एवढा 1.5 तास असाच निघून गेला होता. इकडे गोळ्यांचा दुसरा डोस दिल्यानंतर माधवला गुंगी आल्यासारखं झालं आणि तिथे तो कोचावर लवटला. तेव्हा शेवटचा श्वास घेऊन गतप्राण झाला असावा पण दोघींचं मन ते मानायला तयार नव्हतं. अँब्युलन्स आली. ड्रायव्हरने आणि त्याच्या साथीदारानं नेहमीच्या सरावानं ओळखलं की ही व्यक्ती गेलेली आहे. तरी पण त्या दोघींसह तो रुग्णवाहिनी घेऊन निघाला. गाडीतून माधुरीनं डॉक्टरांना सर्व हकीकत सांगून आम्ही निघालो तसं कळवलं. एकंदर वर्णनावरनं डॉक्टरांनी अंदाज बांधला. ते ड्रायव्हरशी बोलले आणि तू हॉस्पिटलच्या बाहेर उभा राहा, मी बाहेर येतो असा त्याच्याकडे निरोप ठेवला.
ॲम्ब्युलन्स पोहोचल्यावर डॉक्टरांनी येऊन तपासलं आणि डेथ सर्टिफिकेट घेऊन पुढे काय करायचं ते शांतपणे सांगितलं. प्रत्यक्ष आपल्या प्रिय व्यक्तीचं नजरेसमोर मन विचलित करणारं मरण पाहण्यासारखं दुसरं दुःख नाही. जरी करोनाने मृत्यू झाला नसला तरी शव घरी न्यायला परवानगी नव्हती आणि नेऊनही कुणी नातेसंबंधी मित्रमंडळी कोरोनामुळे येऊ शकणारच नव्हते. एवढं सगळं होईपर्यंत रात्रीचा 1 वाजून गेला. कोरोना काळ असल्यामुळे विद्युत दाहिनीत फार मोठी लाईन होती. लाकडाचा दहनविधी निवडावा लागला. तिथेही खूप गर्दी होती, पण त्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. ड्रायव्हरनं 2 बायका उभवून स्मशानापर्यंत न्यायचं कबूल केलं, पण तिथे बराच वेळ थांबावं लागणार होतं. बाबा पुता करून तो थांबायला तयार झाला. भर मध्यरात्री साधारण 2:30-3 वाजता बाजूला काळोख. जून सुरू झाल्यानं ढग दाटून आलेले. मधूनच ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट. अंधारात समोर प्रेत जळतायत. आगीच्या ज्वाळा बघत दोघी मायलेकी ॲम्ब्युलन्समध्ये शवाच्या सोबतीनं अनोळखी व्यक्तीसह बसल्या होत्या. आपल्याला हे ऐकून अंगावर काटा येतोय, तर त्या प्रत्यक्ष तो प्रसंग अनुभवत होत्या त्यांचं काय झालं असेल. एक वार्धक्याकडे झुकत असलेली स्त्री आणि दुसरी ऐन तारुण्यातली जवान कोवळी तरुणी अपरिचित जागी शवाचा नंबर येण्याची अगतिकपणे वाट पाहत होत्या. यासारखं विदारक दृश्य कोणाच्याही वाट्याला येऊ नये. बरं, एवढ्यावर संपलं नाही. अग्नी देण्याचं काम माधुरीला करायचं होतं. ते तिने मोठ्या धैर्य एकवटून आपल्या पप्पांसाठी केलं. ड्रायव्हरने ठरल्याप्रमाणे दोघींना घरी सोडलं तेव्हा पहाटेचे 5 वाजले होते. बाहेर धो धो पाऊस कोसळत होता. पावसात ओल्याचिंब भिजत त्या घरात शिरल्या. इतका वेळ शांततेनं आणि धीरानं घेत असलेल्या माधुरीचा अश्रूंचा बांध फुटला आणि ती आईच्या कुशीत जाऊन ढसाढसा रडली. तिच्या भावनेचा ओघ थांबता थांबेना. पावसाच्या ओघळणाऱ्या एकेका थेंबाबरोबर तिची दुःख माया ओघळून मुक्त वाहत होती. न भूतो न भविष्यती अशी ही घटना होती. रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत घोंगावणारं वादळयुक्त थरारक नाट्य असं घडलं होतं. माधुरीने कधीही इतर व्यक्तीचं शव सुद्धा जवळून पाहिलं नव्हतं. तिच्यावर हा प्रसंग गुदरला. तशी कधी वेळच आलेली नव्हती. लाडानं फुलासारखी सुखवस्तू कुटुंबात वाढलेली माधुरी, पण तिने न डगमगता हिमतीने हे कार्य तडीला नेलं. अग्नी दिल्यावर करोना संपर्क नको म्हणून त्यांना तिथे थांबूही दिलं नव्हतं. ताबडतोब घरी जायला सांगितलं होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता अस्थी घ्यायला बोलावलं होतं. कोरोना प्रादुर्भावामुळे अस्थी घरी न्यायला बंदी होती. त्या परस्पर दोघींनी वरिष्ठांनी सांगितलेल्या जागी विसर्जित करून टाकले. नियमाप्रमाणे त्यांनी एक लेखी पत्र दिलं होतं. ते घेऊन ठराविक ठिकाणी जाऊन त्या दोघींनी अस्थी विसर्जित केल्या. मात्र तिथून ताबडतोब निघायचं असं त्यांना निक्षून सांगितलं गेलं होतं. त्याप्रमाणे त्या दोघी तिथनं निघाल्या. हा मृत्यू प्रत्यक्ष करोनामुळे जरी झाला नसला तरी करोनामुळे वेळेत मेडिकल सुविधा मिळू न शकल्यामुळे झालेला होता. आपल्या बापाची हृदयस्थ ठेव तिने जीवापाड हृदयात कोरून ठेवली आहे. ह्यालाच म्हणतात मुलीचं प्रेम आणि बापाचं ऋण फेडणं. माधुरी ही उत्तम इंजिनियर होती, त्याप्रमाणे एक उत्तम कवयित्री सुद्धा होती. तिची काव्यातली गती बघून माधवला नेहमी वाटे की तिने काव्यात उंची गाठावी आणि साहित्याची आपली आवड जतन करावी. बाबांची आठवण म्हणून तिने काव्यलेखनाचा छंद जतन करण्याचा संकल्प केला. हीच गोड भेट त्याच्या आठवणीनिमित्त त्यांच्या 13व्याला अर्पण केले. तिच्यावर आलेला प्रसंग दुसऱ्या कोणावर येऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी तिने रुग्णसेवा संस्थांना मदत, बाबांच्या नावाने अनुदान देऊन ती अखंड सेवावरच राहील याची सुद्धा व्यवस्था केली. तिच्या धडाडीचा माधवला सार्थ अभिमान होता. त्या अनुषंगानं तिला सुचलेल्या पुढच्या काव्यपंक्ती आपल्या लाडक्या वडिलांना भावपूर्ण भावांजली म्हणून त्यांच्या चरणी तिने अर्पण केल्या. भेसूर भयावह काळ रातती, भेसूर भयावह काळ रातती, वेढिले ज्वाळांनी त्या राहती. एकला जीव गेला जळोनी, एकला जीव गेला जळोनी, जळाले भावबंध त्या भयाण राती, जळाले भावबंध त्या भयाण राती. श्रोते हो,
लेखिका नीला अशोक पाटणकर लिहितात की करोना काळात 2020 जूनमध्ये घडलेली ही सत्य घटना आहे. उच्चशिक्षित सुशिक्षित घरातली एक तरुणी आणि आई यांची ही कथा. रात्री 9 वाजता तरुणीच्या मधुमेही वडिलांना हार्ट अटॅक येतो. वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यानं आणि हॉस्पिटलमध्ये बेड रिकामे नसल्यामुळे डॉक्टरी सेवा न मिळून त्यांना मृत्यू येतो. कोरोना नियमांप्रमाणे अंत्यविधीला अडचण येऊन कधी आयुष्यात न पाहिलेल्या स्मशानभूमीत विद्युत दाहिनीची पुढची उपलब्धता नसल्यामुळे मध्यरात्री 2 वाजता धोधो पावसात तरुणीला वडिलांच्या चितेला अग्नी द्यावा लागतो. ही करुण कहाणी यामध्ये मी मांडली आहे. आपली लेखिका श्रीमती नीला अशोक पाटणकर, शिकागो, अमेरिका. श्रोतेहो, ही कविता तुमच्या मनाला भिडली असेल, हा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करायला काही हरकत नाही. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच कथांसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.